शेतकरी बंधू नमस्कार, मी परमेश्वर मतलाने सर्वांचं स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर शेतकरी मित्रांनो, आपण टरबूजच्या प्लॉटमध्ये सध्या उभे आहेत। आपण सध्या खामगाव तालुक्यामध्ये आहेत। तर या शेतकऱ्यांनी या टरबूजमध्ये पपई हे पीक घेतलेलं आहे, म्हणून हे जे अंतर आहे मधातलं हे 7 फुटाचं आहे आणि दोन जे पपई आहे त्याच्यामधलं 5 फुटाचं आहे। आता याला बी लावलेलं आहे त्यांनी, याला 24 दिवस झालेला आहे। ते याचा पहिली ड्रेंचिंग म्हणून आपल्याला ड्रेंचिंगमध्ये 19 आणि ब्ल्यू शुअर याचा आपल्याला वापर करायचा आहे। ब्ल्यू शुअर मॅनकाइन ॲग्रोटेकचं, याच्यामध्ये पोटॅशियम, नायट्रोजन, कॉपर आणि सल्फर म्हणजे की डॅम्पिंग ऑफ रोखण्यासाठी हे खूप चांगल्या प्रकारचं आहे। एकरी 1 किलो आपल्याला हे ड्रेंचिंगमधून द्यायचं आहे। एका एकरासाठी 1 किलो याचा आपल्याला तुम्ही 19 हे 5 किलो आणि 1 किलो ब्ल्यू शुअर याचा हा वापर आपल्याला करायचा आहे। तर पहिल्या फवारणीमध्ये पण आपल्याला फवारणी घेताना इमिडाक्लोपिड, त्यानंतर हेक्सागोनाझोल व्हॅल्डामायसिन हेक्सा ह्यूज व्ही, त्यानंतर आपल्याला सोबतच एक बायोब्लूम, एक अमिनो बेस्ड टॉनिक हे घ्यायचं आहे। तर याचा डोस आहे इमिडा ह्यूज हे आपल्याला 15 ml घ्यायचा आहे। त्याच्यानंतर हेक्सागोनाझोल व्हॅल्डामायसिन 30 मिली आणि बायोब्लूम हे 40 मिली आपल्याला याचा हा वापर करायचा। हे पहिली फवारणी आणि पहिली ड्रेंचिंग झाली। तर व्हिडिओ जर आवडला तर आपल्या शेतकरी मित्रांसोबत शेअर करा। धन्यवाद।